नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसतोय। बहुतेक जागांचे निकाल हाती आलेले आहेत, तर काही जागांवर अजूनही मतमोजणी ही सुरू असल्याचं कळतंय। अनेक ठिकाणी नात्यागोत्यातले उमेदवार असल्यानं नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। श्रीवर्धनमध्ये तटकरेंना, त्र्यंबकेश्वरमध्ये मंत्री गिरीश महाजनांना, गेवराईत विजयसिंह पंडितांना, मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना, भोकरदनमध्ये दानवे पितापुत्रांना, तर बारामतीत चक्क शरद पवारांना धक्का बसलाय। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं अनेक ठिकाणी अनपेक्षित अशी सरस कामगिरी करून दाखवली आहे। पण आतापर्यंत नेमके काय निकाल हाती आलेले आहेत? जिथे चुरशीच्या लढती होत्या तिथे काय परिस्थिती आहे? कुठे कोण विजयी झाले? सगळे जाणून घेऊयात निकालाचे अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सुरुवात करूयात श्रीवर्धन पासून। श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगले विजयी झालेले आहेत, त्यामुळे सुनील तटकरेंना आणि अदिती तटकरेंना मोठा धक्का बसलाय। खरं तर श्रीवर्धन हा सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरेंचा मतदारसंघ आहे। इकडे गेवराई नगरपालिकेत बघायचं झालं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांना मोठा धक्का बसलाय। भाजपच्या गीता त्र्यंबक बाळराजे पवार या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार इथे विजयी झालेले आहेत। पवारांच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराईत वर्चस्व राखलंय। इकडे मुक्ताईनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या 2583 मतांनी विजयी झाल्यात, त्यामुळे रक्षा खडसेंना धक्का बसलाय। त्र्यंबकेश्वरच्या बाबतीत बोलायचं तर नगराध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार सोनवणे या विजयी झालेले असून भाजपचे कैलास घुले यांचा तब्बल 1800 मतांनी दारुण असा पराभव झालाय, त्यामुळे या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांना धक्का बसलेला दिसतो। आता जिल्हा वाईज जर बोलायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर हे विजयी झालेले आहेत। त्यानंतर आजरा आणि हुपरीमध्ये सुद्धा भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटानं सुद्धा जोरदार मुसंडी मारली आहे। शिवसेना शिंदे गटानं मुरगुड नगरपालिकेवरती आपला झेंडा फडकवलाय। दुसरीकडे नगराध्यक्षपदी सुद्धा सुहासिनी देवी प्रवीण सिंह पाटील यांनी विजय खेचून आणलाय। याशिवाय हातकणंगले, जयसिंगपूर आणि कुरुंदवाडमध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाचेच नगराध्यक्ष निवडून आलेत। दुसरीकडे गडहिंग्लजमध्ये अजित पवार गटाचे महेश तुर्बतमठ आणि कागलमध्ये सविता माने या विजयी झालेले आहेत, तर पेठ, वडगाव आणि शिरोळमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। पण कोल्हापुरात महायुतीचा डंका हा पाहायला मिळालाय। सातारा जिल्ह्याबाबतीत बोलायचं तर फलटणमधनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे बंधू समसेर सिंह हे भाजपकडनं नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते। त्यांच्या विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे सुपुत्र अनिकेत राजे हे मैदानात होते। पण या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना आतापर्यंत जो काही निकाल हाती आलाय त्यानुसार फलटण नगर परिषदेमध्ये कमळ फुललेलं आहे। फलटणमध्ये रामराजेंच्या सत्तेला मोठा धक्का बसलाय। रामराजे नाईक निंबाळकरांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झालाय आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेर सिंह हे विजयी झालेले आहेत। वाईबद्दल बोलायचं तर वाईमध्ये नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार अनिल सावंत विजयी झालेत। रहिमतपूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने हे विजयी झालेले आहेत। साताऱ्यातील मलकापुरात भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजस सोनवले हे विजयी झाले आहेत। मेढा नगरपंचायतीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली वरखडे या विजयी झालेले आहेत, तर पाचगणीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पुरस्कृत उमेदवार दिलीप बगाडे हे अवघ्या 2 मतांनी विजयी झालेले आहेत। इकडे फेर मतमोजणी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे, त्यामुळे अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आलाय। महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे विजयी झालेत। दुसरीकडे साताऱ्याबद्दल बोलायचं तर जसं आपण सकाळी सुद्धा सांगितलं की दोन्ही राजेंना या ठिकाणी धक्का बसलेला आहे। 3 अपक्ष उमेदवार अजूनही आघाडीवर आहेत आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे, त्यामुळे फायनल निकाल अजून बाकी आहे। पुणे जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं तर शरद पवारांचा अभेद्य गड असणाऱ्या बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन सातव हे नगराध्यक्षपदी विजयी झालेत, तर लोणावळा, चाकण, दौंड, बारामती, शिरूर, पुणे इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झालेत। एकूण आकडा सांगायचा तर पुणे जिल्ह्यात 17 पैकी तब्बल 10 ठिकाणी अजितदादांचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 4 आणि भाजपचे 3 नगराध्यक्ष सुद्धा इथं निवडून आलेत आणि महाविकास आघाडीचा व्हाईट वॉश झालाय। सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांनी आपला बालेकिल्ला राखताना उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिलाय। नगराध्यक्ष पदासकटच 23 जागा जिंकत विरोधकांचा इथं करेक्ट कार्यक्रम त्यांनी केलाय। जतमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी नगरपंचायतीवरती एकहाती सत्ता आणली आहे।
सांगली जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, शिवसेना शिंदे गटाचे 2, भाजप 2 आणि काँग्रेस 1 अशा ठिकाणी विजयी उमेदवार झालेले आपल्याला दिसून येत आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी नगरपालिकेत भाजपच्या तेजस्विनी कथले या विजयी झालेल्या आहेत, तर ठाकरे गटाने इथं 7 जागा जिंकलेल्या पाहायला मिळतात। मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात। भाजप आमदार समाधान अवताडे यांना मोठा धक्का बसलाय। त्यांना पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी पराभव हा स्वीकारावा लागलाय। इकडे शिर्डी नगराध्यक्षपदाच्या लढतीत महायुतीच्या जयश्री विष्णू थोरात यांनी लोकक्रांती सेना पॅनलच्या डॉक्टर कल्याणी आरणे यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळलाय। या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली, ज्यामध्ये त्यांनी आपला गड पुन्हा एकदा भक्कमपणे राखलेला दिसतो। संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मैथिली तांबे या सुद्धा 16,400 मतांनी विजयी झालेल्या आहेत। त्यांनी शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ यांचा पराभव केलाय। त्यामुळे थोरात आणि तांबे यांचं नगरपालिकेवरती निर्विवाद वर्चस्व कायम राहिलंय। इकडे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये बोलायचं तर भाजपचे उमेदवार खासदार राजाभाऊ वाजेंचे काका हेमंत वाजे हे पिछाडीवर आहेत, तर राष्ट्रवादीचे विठ्ठलराज उगले हे आघाडीवर आहेत। त्यामुळे नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले माणिकराव कोकाटे यांच्यासाठी ही गुड न्यूज असल्याचं बोललं जाते। नाशिकमध्ये 11 पैकी तब्बल 5 ठिकाणी विजय मिळवून शिंदेची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतेय, तर भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी प्रत्येकी 3 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे। आता येऊयात कोकणाकडे। कोकणाबद्दल बोलायचं तर वेंगुर्ला नगर परिषदेत भाजपचे 16 नगरसेवक निवडून आलेत। ठाकरेंना 3 तर शिंदेच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळाली आहे। सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांनी बाजी मारली असून इथं भाजपच्या 11, शिंदेच्या शिवसेनेच्या 7 जागा निवडून आल्यानं केसरकरांना धक्का बसलेला आहे। मालवणमध्ये निलेश राणेंच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले, तर भाजपचे 5 नगरसेवक निवडून आले। कणकवली या नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने 9 तर शहर विकास आघाडीनं 8 जागा जिंकलेल्या आहेत। खेड नगर परिषदेत महायुतीची एकहाती सत्ता आलेली असून 21 पैकी 21 जागा या ठिकाणी महायुतीनं जिंकल्याचं पाहायला मिळतं। आता येऊयात मराठवाड्याकडे। मराठवाड्यातल्या सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार हे विजयी झाले, तर मंत्री गुलाबराव पाटील यांना बालेकिल्ल्यात धक्का बसलाय। धरणगाव नगर परिषदेत शहर विकास आघाडीच्या लीलाबाई चौधरी विजयी झाल्या। भोकरदनमध्ये दानवे पिता पुत्रांना धक्का बसलाय। पवारांच्या समरीन मिर्झा नगराध्यक्षपदी विजयी झाल्या। वैजापुरात शिंदे सेनेचे आमदार बोरणार यांना धक्का बसलाय। इथं रमेश बोरणार यांचे बंधू संजय बोरणारे यांचा पराभव झालेला असून भाजपचे दिनेश परदेशी विजयी झाले। गंगाखेडमध्ये आमदार धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे या आघाडीवर आहेत। जालन्यातल्या 3 नगर परिषदांपैकी 2 नगर परिषदांवर भाजपने झेंडा फडकवलाय। परतूरमध्ये आधी काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगर परिषद आता भाजपने ताब्यात घेतली आहे। या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियांका राक्षे या विजयी झालेल्या आहेत, तर अंबडमध्ये भाजपने सत्ता राखली आहे। या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी झालेले आहेत। अंबडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांना यामुळे धक्का बसलेला पाहायला मिळतो। जिंतूरमध्ये भाजपचे प्रताप देशमुख हे नगराध्यक्ष पदासाठी विजयी झालेत, तर अंबेजोगाईत स्थानिक आघाडीचे उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे विजयी झालेत। नंदकिशोर मुंदडा यांच्यासाठी पंकजा मुंडे थेट मैदानात उतरल्या होत्या। इकडे तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपचे विनोद गंगणे हे नगराध्यक्षपदी विजयी झाले। त्यामुळे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा मतदारसंघात असलेला दबदबा कायम आहे असं बोललं जाते। लातूरच्या औसा नगर परिषदेत अभिमन्यू पवार यांना धक्का बसलाय, कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या परवीन शेख इथे विजयी झाल्यात, तर लातूरच्या निलंग्यात भाजपचे संजय हलककर विजयी झालेत। बीडच्या धारूरमध्ये मंत्री पंकजा मुंडेंना धक्का बसलाय। नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे आमदार प्रकाश सोळंकेंचं वर्चस्व कायम आहे। परळीत अजित पवार गटानं सत्ता राखल्याचं पाहायला मिळतंय। परळीला बदनाम करणाऱ्यांना मायबाप जनतेनं धडा शिकवला अशी प्रतिक्रिया आपल्या विजयानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे। इकडे बीडमध्ये आधी भाजपचा उमेदवार आघाडीवर होता, पण काही वेळापूर्वी अजितदादांच्या उमेदवारानं आघाडी घेतल्याची बातमी आली आहे। आता नांदेड बद्दल बोलायचं तर नांदेडच्या लोहा तालुक्यात अजित पवार गटाचे नेते शरद पवार हे विजयी झालेत। अजित पवार गटाने लोह्यात चांगली मुसंडी मारल्याचं बघायला मिळतंय। इकडे हिंगोलीमध्ये शिंदे सेनेनं दणदणीत विजय मिळवलेला आहे। आता येऊयात विदर्भाकडे। विदर्भाबद्दल बोलायचं तर चंद्रपुरात वडेट्टीवारांनी गड राखलाय। ब्रह्मपुरी नगर परिषदेत 23 पैकी 21 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे। चंद्रपूरच्या भद्रावतीमध्ये भाजपकडनं प्रतिभा धानोरकरांचे दिन अनिल धानोरकर यांचा पराभव झालेला आहे। नागपूर मौदामधनं भाजपचे राजा तिडके हे नगराध्यक्ष पदासाठी विजयी झालेले आहेत।
बुलढाणा देऊळगाव राजामधनं दादा गटाच्या माधुरी शिंपणे या विजयी झालेल्या आहेत, तर बुलढाणा खामगावात अपर्णा फुंडकर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. वाशिम नगर परिषदेच्या निवडणूक निकालामध्ये भाजपचे माजी आमदार लखन मलिक यांचे पुत्र नितेश मलिक यांचा नगरसेवक पदासाठी अवघ्या 1 मताने पराभव झालाय. इथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार करुणा कल्ले विजयी झाल्यात. सावनेरमध्ये सुनील केदारांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाहीये. तिथं भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आलाय. काटोलमध्ये शेकापच्या अर्चना देशमुख हे जिंकलेले असून इथं भाजपचा पराभव झालाय. आता एकंदरीतच सकाळपासून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे जे निकाल आहेत ते हाती यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत हे आकडे आपल्याला समोर आलेले दिसतात. पक्षीय बलाबल पाहायचं तर नगराध्यक्षपदासाठी 288 जागांपैकी भाजप 120, शिंदेची शिवसेना 54, अजितदादांची राष्ट्रवादी 40, काँग्रेस 34, शरद पवारांची राष्ट्रवादी 7, ठाकरेंची शिवसेना 8 आणि इतर 25 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपने शतकाच्या पुढे जात वन साइड मैदान मारल्याचं दिसतंय. आता या सगळ्यामध्ये शेवटची अंतिम आकडेवारी नेमकं काय येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. या निकालाचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. बाकी या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा आणि बोलबिडूला सबस्क्राईब करा.